मिळवण्यासाठी काही लोक करत राहतील आणि म्हणून करता मला वाटतंय की एक दोघांना चेकमेंट दिल्याशिवाय या त्यांच्यावरती केस टाकून मला वाटतं त्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही असं आम्हाला वाटतं. मला बदनाम कोण करू पाहताय? शिवसेनेच्याच मंत्र्यांना आणि आमदारांना टार्गेट केलं जाते का? रायगड जिल्ह्यामधूनच अशा पद्धतीचे व्हिडिओ बाहेर येत आहेत, त्याच्या मागे नेमकं कोण असावं असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला कोण बदनाम करतंय? कोण असावं किंवा काय नाही, आता तिने दाखवलंय तिला कुठं मिळालं, कुठनं तिने काढलं, एवढे पैसे दाखवत आहेत, 2 बॅगा मध्ये भिंत दाखवतात, माझा इकडं फोटो. वा रे वा, जरा तुम्ही पण ते व्यवस्थित चेक करा व्यवस्थित की वस्तुस्थिती परिस्थिती काय आहे ती. चौकशीची मागणी करतायत ते सीबीआय ईडी अँटी करप्शन जिकडनं ही चौकशीची कधी पण त्यांनी करावी. कुठल्याही चौकशीला कुठल्याही चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार आहोत. पण काय आठवलं तुम्हाला कुठला व्हिडिओ आहे? कारण मर्ज केलाय तुम्ही म्हणताय की कुठला व्हिडिओ? अरे आता एवढा पैसा जर माझ्याकडे असता तर मी मगाशीच सांगितलं असतं. आम्ही नावाने शेठ आहोत, पैशाने शेठ नाही आहे. आम्ही गरिबांचे शेठ आहोत, लक्षात आलं का? त्यामुळे तो भाग वेगळा आहे. त्यांचा धंदा बिझनेस ते मोठी लोक आहेत, त्यांच्या PNP BNP सगळं आहे, रायगड बँक आहे त्यांच्याकडं, बंदर आहे, सगळं आहे त्यांच्याकडं ते असू शकतं. आमच्याकडं तसं काही नाही आहे. पण ठीक आहे, तुम्ही माझ्या 40 वर्षाच्या मी पंचायत समितीचा अपक्ष सदस्य, 2 वेळेला जिल्हा परिषद सदस्य, 2 वेळा माझी पत्नी सदस्य, 4 वेळेला सतत आमदार, आता मंत्री आहे. त्यामध्ये एखादा तरी ओरखड आमच्यावरती दाखवावा त्यांनी की बा कुठं आम्ही काही गलत बात केलेली आहे का ते. पण ठीक आहे, आता विरोधकांना काहीच जर नसेल, कारण आता तसं जर पाहायला गेलं तर शेतकरी कामगार पक्ष हा जिल्ह्यातून हद्दपार होत चाललेला आहे.